ससने सविने जैविन विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला त्यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. पूजनीय वंदनीय बनतेजी श्रद्धा पाहिली आणि त्यांच्या संपूर्ण सन्मानाला पंचांग प्रणाम. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक तसेच समता सैनिक दलाच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या चाललेल्या धम्मकार्यास ससने सविनय जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचे धम्मकार्यास ससने सविनय जय भीम. संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी आदरणीय हरीश रावले साहेब यांना ससने सविनय जय भीम. तसेच रिपोर्टिंग ट्रस्टी आणि आदरणीय सुभाष जोंदाळे साहेब यांनाही सविनय जय भीम करून आज आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावासाचं मुंबई प्रदेशच्या वतीने वर्षावासाचं आयोजन केलं जातं. आणि या वर्षावासाच्या आजच्या पुष्पासाठी आजच्या 29वा पुष्प आहे. त्या 29वा पुष्प गुंफण्याचा मान तुम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल मुंबई प्रदेश आणि केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने मी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानते. येथे उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय बडेकर साहेब, महादेव गायकवाड साहेब, गांगुर्डे साहेब, तसेच मुंबई केंद्रात महाराष्ट्र राज्याचे संरक्षण विभागाचे सचिव आदरणीय रवींद्र इंगळे साहेब, संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी केंद्र महाराष्ट्र मुंबई प्रदेश, तसेच मुंबई प्रदेश अंतर्गत असलेल्या झोन क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 सर्व कार्यकारिणी, महिला शाखा पदाधिकारी, त्यांची कार्यकारिणी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामणे, उपासक उपासिका, सर्व कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक पदाधिकारी या सर्वांना ससने सविनय जय भीम करते. आणि आपल्या सर्वांना सर्वप्रथम वर्षावासाच्या आणि काल 69व्या झालेल्या अशोका विजयादशमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि आजचा जो माझा विषय आहे स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या विषयाला मी आज सुरुवात करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मूर्तिमंत जो चेहरा उभा राहतो, तो म्हणजे डोळे बंद केले तरीही तो चेहरा आपल्या डोळ्याकडून कधीही जात नाही. आज आम्ही समस्त महिला, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही वर्गाची असो, आज जी काही उभी आहे ती फक्त एकाच महामानवामुळे. त्यांचं नाव आहे बॅरिस्टर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या एकाच महामानवामुळे आज समस्त महिला वर्ग आज आपल्याला मोठमोठ्या उच्च पदावर जाताना दिसत आहे. पण ही गोष्ट काही सहजासहजी झालेली नाही की आम्ही जन्माला आलो आणि त्याच्यानंतर शिक्षण घेतलं आणि आज मोठमोठ्या पदांवर किंवा मोठमोठ्या हुद्द्यांवर आज काम करत आहे. त्यासाठी ज्या महामानवाने आपल्या लहानपणापासून जातीयतेचे जे चटके खाल्लेले आहेत, ज्यांनी तहान भुकेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहून आपलं कष्टप्रद जीवन जे आहे ते जगलेले आहे, ते कुणासाठी? फक्त आज आमच्यासाठी. आणि त्यांनी आमच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्यांनी आमच्या स्त्रियांचाच नाही तर समस्त मानव जातीचा ज्यांनी उद्धार केलेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज फक्त आपण एका धाग्यामध्ये न बांधता, आज फक्त एका वर्गापुरता त्यांना न बांधता, त्यांनी प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक वर्गासाठी जे काही काम केलेलं आहे त्यावर आज मी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे स्त्रियांची सुरुवातीची अवस्था, आपले 4 वर्ण होते. सर्वात पहिला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आपला वर्ग होता अतिशूद्र. म्हणजे आणि समस्त 4ही वर्णातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या सर्व स्त्रिया अतिशूद्र या प्रमाणामध्ये गणल्या जात होत्या. मग त्या ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, ह्या समस्त स्त्री वर्गाला कोणत्याही पद्धतीचे अधिकार या जगामध्ये कोणीही दिले नव्हते. आपल्याला माहिती 19व्या शतकामध्ये जी मनुस्मृती आली त्या मनुस्मृतीने आपल्याला गलिच्छ पद्धतीचे जे संस्कार आहेत ते सर्व आपल्या महिलांवर लादले गेलेले होते. आणि या जोखडातून जर का सर्वात पहिल्यांदा मुक्त करण्याचं जर का काम कोणी केलं असेल तर ते आहे महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्याआधी सर्वात पहिलं महिलांना जर का कोणी समानता बहाल केली असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी. त्यांनी आपल्या महिलांचा संघ स्थापन करून माता महाप्रजापती गौतमी आणि माता यशोधरा यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वात पहिल्यांदा
500 महिलांचा भिक्खुणी संघ स्थापन केला आणि महिला सुद्धा पुरुषांप्रमाणे धम्म प्रचार प्रसार करू शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात। ही जर का सर्वात पहिल्यांदा जर का कोणी गोष्ट दाखवून दिली असेल तर ते आहे गौतम बुद्धांनी। आणि त्यानंतर 19व्या शतकामध्ये जी झाली त्या मनुस्मृतीवर घाला घालण्याचं काम केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी। आपल्याला माहित आहे त्यावेळेस कोणत्याही महिलांना शिक्षणाचा किंवा चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार होता। स्त्री ही कोण आहे? पुरुषाची दासी आहे। तिने सतत कायम गुलामगिरीत राहिलं पाहिजे। तिला श्वासही घेण्याचा अधिकार बहाल केला नव्हता। जोपर्यंत ती जन्मल्याबरोबर तिने वडिलांच्या छत्रछायेखाली राहावं, त्यानंतर लग्नानंतर पतीच्या छत्रछायेखाली राहावं आणि पतीच्या निधनानंतर तिने आपल्या मुलांच्या अधिपत्याखाली राहावं। ही एकच गोष्ट तिला माहीत होती। तिला कोणतंही स्वातंत्र्य, कोणतीही गोष्ट तिला बहाल करण्यात आली नव्हती। तिला साधा आपल्या तोंडातून पुरकाट शब्द काढण्याची सुद्धा त्यावेळेस महिलेला अनुमती नव्हती। एवढ्या ज्या दासकती आहेत त्या जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी जेव्हा पाहिल्या तेव्हा त्यांनी सर्वप्रथम काय केलेलं आहे, आपली पत्नी महात्मा सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे। त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवलेलं आहे आणि पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये सर्वात पहिला स्त्री शिक्षणाचा उद्धाराचं काम जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे। आज माता सावित्रीबाई फुले यांनी जर का शेण आणि चिखल दगडांचा मारा खाऊन जर का स्वतः शिकून आपल्या जर का मुलींना शिक्षित केलं नसतं तर आज आम्ही महिला इथे कुठेही नसतो। या जगात तरी असतो की नाही हीच मोठी शोकांतिका आहे। तर आज माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण सर्व महिला शिक्षित झालेलो आहोत आणि इथपर्यंत आज जो आपण भारत देश आपला जो समाज आणून ठेवलेला आहे तो फक्त माता सावित्रीबाई फुले यांच्या जोरामुळे। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलेला आहे आणि त्यांच्याच गुरुची कास धरून त्यांनी आपल्या महिलांना जे समानतेच्या पातळीवर आणून ठेवलेलं आहे, महिलांना आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आणण्याचं जे काम केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। पण ही गोष्ट सहजासहजी झालेली आहे का? त्यासाठी त्यांना अनेकांशी लढा द्यावा लागलेला आहे। लढा म्हणजे शस्त्राने मारामारी न करता त्यांना वैचारिक लढ्याच्या माध्यमातून त्यांना महिलांना ह्या सगळ्या गोष्टी बहाल करण्यासाठी अतोनात कष्ट आणि अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत। आपण बघत असू सर्वात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, आपल्या महिला सक्षम कशा होतील आणि घराबाहेर पडून सगळ्याच गोष्टीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कशा पद्धतीने काम करतील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा पाहिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता लढा दिला असेल तर तो आहे 21 मार्च 1927 ला। जो आपल्याला निसर्ग निर्मित पाणी आहे ते पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा त्यावेळेस आपल्याला नव्हता आणि सर्वात पहिल्यांदा महाडच्या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केलेला आहे त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या आणि एखाद्या जर का याची जर का आपल्याला प्रगती मोजायची असेल, एखाद्या समाजाची जर का प्रगती मोजायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे ज्या ठिकाणी महिलांची प्रगती झालेली आहे तो समाज नेहमी प्रगतीपथावर असणार आहे। म्हणजे त्या समाजाची प्रगती जर का मोजायची असेल तर तिथली महिला किती शिक्षित आहे, ती किती प्रगतीपथावर आहे, ह्या प्रगतीच्या मोजमापावरूनच आपल्याला त्या समाजाची प्रगती ओळखता येते। ह्याच पद्धतीने ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस जेव्हा पाहिलं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती आहे पण त्यावेळेस आपल्या महिलांची जी ओळख होती त्यांना ओळखण्याची की ह्या अस्पृश्य जातीतील महिला आहेत, मग ही ओळख पुसण्याचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांच्या एका शब्दाखातर, एका त्यांच्या आवाजाखातर आज पूर्ण जग त्यांच्या समोर आजही त्यांच्या एका नावावर आज आपण बघत आहोत की संपूर्ण जग पायदळी आल्याशिवाय राहत नाही। मग ही जी गोष्ट आहे 1927चा तो पाण्याचा संग्राम बघितल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मुलीने 19व्या शतकापासून महिलांवर जे अनन्वित अत्याचार केले होते त्या अत्याचाराला सुरुंग लावण्याचं जर का कोणी काम केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यांनी महाड याच ठिकाणी 25 डिसेंबर 1927 ला मनुने लिहिलेल्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे आणि आपल्या महिलांच्या वाचेला तोंड फोडलेलं आहे।
म्हणजे त्यानंतर आपल्याला मनूने जे काही अनन्वित अतिशय म्हणजे अगदी आपल्याला वाचायचं जरी म्हटलं तर मनूने लिहिलेले कायदे किंवा त्याने लिहिलेल्या गोष्टी तर ते वाचताना अंगावर शिरशिरे आल्याशिवाय राहत नाही, म्हणजे ते आपण महिला सुद्धा वाचू शकत नाही. मग त्यावेळेसच्या ज्या महिला आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सहन करत होत्या. आणि हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांना खूपसं प्रेम करुणा त्यांच्या मनामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आणि मग माता रमाई असतील, इतर महिला असतील, घरातल्या कुटुंबातील महिला असतील, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात खूप अशा चांगल्या भावना होत्या आणि त्याचमुळे ते इतकं सगळं महिलांसाठी करू शकले. याच पद्धतीने जेव्हा त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी मनुस्मृतीचा प्रत्येक एक एक श्लोक वाचून की तो श्लोक जो आहे तो आगीमध्ये पेटवलेला आहे. म्हणजे ते पुस्तकाचं एक एक पान असं त्यांनी होळी केलेली आहे. आणि याच नंतर मनुस्मृतीमधून हळूहळू महिला बाहेर पडायला सुरुवात झाल्या. आणि दुसऱ्याच दिवशी 26 डिसेंबर 1927 या दिवशी बहिष्कृत हितकारणीचा जो कार्यक्रम होता त्याची परिषद होती आणि त्या परिषदेला बऱ्याच महिला उपस्थित होत्या. आणि त्यावेळेस ते तिचे सेक्रेटरी जे होते बहिष्कृत हितकारणी सभेचे शिवराज शिवतरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की बाबासाहेब आज येथे कार्यक्रमासाठी बऱ्याच महिला उपस्थित आहेत तर आपण त्यांना मार्गदर्शन करावं. म्हणजे ह्या पुढे त्यांनी कशा पद्धतीने जगलं पाहिजे, त्यांनी स्वतःची विचारधारा कशा पद्धतीने ठेवली पाहिजे. कारण आपण मनुस्मृतीतच आलेली आहे पण त्या मनुस्मृतीतून जे वाईट विचार काढून टाकले आहेत मग आता नवीन विचाराने आपण कसं वागलं पाहिजे यासाठी आपण महिलांना मार्गदर्शन करावं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार झाले आणि दुसऱ्याच दिवशी 26 डिसेंबर 1927ला जी परिषद घेण्यात आली होती त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना खूप छान पद्धतीने म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आज आपण 2025 मध्ये जरी बघत असू तर आपल्याला ह्या गोष्टीचं हसायला येतं की बापरे बाबासाहेबांनी इतक्या वर्षापूर्वी ही गोष्ट कशी काय ठरवली असेल. म्हणजे जो 98 वर्षापूर्वी जर का त्यांच्या डोक्यात आजचा विचार असेल तर त्यांचे विचार किती प्रगल्भ असतील आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये. मग त्यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तुम्ही महिला आहात पण तुम्ही कधीही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही कुठेही कमी नाही. जर का तुम्ही नवीन जीव निर्माण करत असाल तर तुमच्यामध्ये किती सुशिकपणा आहे किंवा किती प्रगल्भता तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही ओळखून घ्या आणि तुम्ही स्वतःला नेहमी वरच्या स्थानावर माना की तुम्ही कोणीही कमी नाही. त्यानंतर घर कुटुंब चालवताना तुम्ही तुमच्या नवऱ्याची मैत्रीण म्हणून राहा. तुमच्या नवऱ्याची तुम्ही गुलाम नाही. तुम्ही दोघेही एका बरोबरीने संसार करणार आहात, एका बरोबरीने राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही एकत्रितरित्या एकमेकांशी विचार विनिमय करून मित्रमैत्रिणींसारखं राहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या जी मुलं होणार आहेत त्या मुलांवर चांगले संस्कार करा. कारण जर का तुम्ही आई ही पहिली शिक्षिका आहे प्रत्येक बाळाची मग ते कोणतेही बाळ असू दे आणि जर का तुमचे संस्कार चांगले असतील तर ते तुमच्या मुलांवर ते नक्कीच होणार आहेत आणि त्यानंतर आपली येणारी जी भावी पिढी आहे ती चांगल्या पद्धतीने निपजणार आहे. त्यामुळे तुमच्या बाळांवर तुम्ही लहानपणापासून चांगले संस्कार करा. आज कोणतीही गोष्ट झाली तर आपण आपल्या मुलांचं खच्चीकरण कधीही करता कामा नये. कारण आज आम्ही सुद्धा कुठेही काहीही कमी नाही. त्याच पद्धतीने तुमचं जे घर संसार आहे तुम्ही जास्त मुलांना जन्म देऊ नका. कारण उद्या त्यांचं पालन पोषण करणं हे तुम्हाला अवघड होणार आहे आणि जास्त मुलांना जन्म देणं हा काय आहे राष्ट्रदोष आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी 1 किंवा 2 मुलांना जन्माला घाला म्हणजे त्यांचं चांगल्या पद्धतीने पोषण करू शकाल तुम्ही. त्यानंतर नवरा मुलगा किंवा भाऊ जर का व्यसनाधीन असेल तर त्याने व्यसन करून आल्याच्या नंतर त्याला कधीही घरात घेऊ नका किंवा त्याला जेवण देऊ नका. म्हणजे जर का तुम्ही त्याच्या व्यसनाला जर का हातभार लावला तर तो कधीही व्यसनातून बाहेर येणार नाही आणि व्यसनाधीनतेमुळे काय होतं हे आपल्या सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. व्यसन सोडल्याच्या नंतर तुम्ही स्वतःमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. आपण सगळेजण आपल्याला ह्या गोष्टींचे चटके बसले नाहीत. आज आम्ही काय फक्त कुठून तरी जुन्या आजी आजोबांच्या आठवणी असतील किंवा जुन्या पुस्तकातून किंवा पिक्चरमध्ये हल्ली ज्या काही गोष्टी दाखवतात आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार त्या बघून आपण लहानाचे मोठे झालोय. पण ज्यांनी हे सगळे चटके भोगले त्यांना ह्याची दाहकता काय असेल त्यावेळेस ह्या गोष्टी माहीत होत्या. तेव्हाच्या आपल्या ज्या महिला होत्या त्या नेहमी गुडघ्याच्या वरती साडी नेसायच्या. ही आपली ओळखण्याची पहिली खूण होती. महिला बाहेर पडला जिचं पातळ जखा आहे जिची साडी गुडघ्याच्या वरती आहे ती कोण आहे अस्पृश्य स्त्री गणली जायची.
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तुमची जी साडी आहे ती तुम्ही गुडघ्याच्या खाली पायाच्या टाचेपर्यंत तुमची साडी असली पाहिजे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतः सुधारा आणि त्यानंतर आपल्याला आपला समाज सुधारायचा आहे. त्यानंतर तुमच्या हातामध्ये गळ्यामध्ये जे भाराभर दागिने घातलेले आहेत, जे खोटे दागिने आहेत, कतलाचे आहेत, चांदीचे आहेत, लोखंडाचे आहेत, हे सगळे दागिने काढून टाका आणि सोन्याचा किंवा चांदीचा एकच दागिना घाला. वारंवार दागिने घालण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. त्यानंतर कपाळभर मळवट भरू नका. एक छोटस टिकली किंवा एखाद छोटस कुंकू जरी तुम्ही लावलात तरी तुम्ही खूप सुंदर दिसणार आहात. त्यानंतर तुमचे जे कपडे आहेत ते फाटलेले असले, शिवलेले असले तरी चालतील, पण ते स्वच्छ असले पाहिजेत आणि नीटनेटके असले पाहिजे. तुमचे जे केस आहेत ते चांगल्या पद्धतीने विंचरलेले, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी किती छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या महिलांचं पण एवढं बारीक सारीक गोष्टींवर लक्ष जात नाही आजही, तेवढं लक्ष या 95 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या बाबतीत दिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचा जो पेहराव आहे तो चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. आणि त्यानंतर घरातलं जे तुमचं वातावरण आहे, तुमचं घर कसं स्वच्छ आणि नीटनेटकं असलं पाहिजे. तुमचं अंगण हे कधीही अस्वच्छ असता कामा नये, कारण कोणालाही बाहेरच्या येणाऱ्या माणसाला कळलं नाही पाहिजे की हे अस्पृश्य व्यक्तीचं घर आहे. तुमचं अंगण आणि तुमचं घर बघून कोणत्याही समाजाची लोक तुमच्या घरामध्ये आली पाहिजेत. मग ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी आपल्याला हाताला धरून जन्मल्यापासून पुढे संसार आम्ही कशा पद्धतीने करायचा आहे, नवऱ्याबरोबर आम्ही कसं वागायचं आहे, मुलांबरोबर कसं वागायचं आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 98 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आणि जर का त्यांनी सांगितलेल्या गोष्टीतून जर का आम्ही तंतोतंत त्या गोष्टींचं पालन केलं तर आज आपली जी कुटुंब, जी बरीचशी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे ती उद्ध्वस्त होण्याचं नक्कीच थांबणार आहे. आणि आपले लोक जी कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत त्या पायऱ्या सुद्धा चढणं आता बंद होणार आहे. त्यासाठी हळूहळू आपण ह्या सगळ्या गोष्टी आजही जर का अंमलात आणल्या तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या स्वतःवर, आपल्या कुटुंबावर आणि मग आपल्या समाजावर होणार आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम संपल्याच्या नंतर जेव्हा महिला निघाल्या, आपल्या घरी जायला निघाल्या, त्यावेळेस त्या महिलांनी काय केलेलं आहे, आपल्या ज्या साड्या आहेत त्या पायापर्यंत घेतलेल्या आहेत. आपल्या अंगावरचे जे खोटे दागिने होते ते सगळे दागिने एका ठिकाणी जमा केलेले आहेत आणि त्या दागिन्यांची होळी केलेली आहे. आपल्या डोक्यावर भरलेलं जे मळवट होतं, जे मोठ्या प्रमाणामध्ये लावलेलं जे कुंकू होतं ते पुसून टाकलेलं आहे आणि छोटंसं कुंकू डोक्यावर ठेवलेलं आहे. त्यांनी स्वतःचा जो पेहराव आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले आहेत मुंबईला यायला, तेव्हा त्या सगळ्या जणी बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जेव्हा येतात तेव्हा बाबासाहेबांनी बघितलेलं आहे की मी काल जे माझ्या महिलांना सांगितलेलं आहे त्या महिलांनी तंतोतंत त्याचं पालन केलेलं आहे. आणि त्यांना बघून बाबासाहेबांच्या डोळ्यात आनंदश्रू आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या महिलांचं अभिनंदन केलेलं आहे की तुम्ही आज जशा राहिलेल्या आहात, तुम्ही तुमच्या गावी गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने राहायचं आहे. म्हणजे त्यावेळेची जी भोळीभाबडी लोक होती ती त्यांच्या एका शब्दावर जीव देण्यासाठी सुद्धा तयार होत होती. त्याच पद्धतीने आजही आपल्याला हीच गरज आहे की आज बाबासाहेबांचं जे कुटुंब आहे त्यासाठी आपण सदैव एका पायावर तत्पर असलं पाहिजे आणि ते सांगतील त्या पद्धतीने आपल्याला संस्थेचा कारभार आहे किंवा आपल्या समाजाचं जे काम आहे ते आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर हे केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आपल्याला. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस राबून अतोनात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला जे हे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा जर का आपल्या महिलांसाठी काही दिलं असेल तर ती आहे समानता. आपला हा मूलभूत अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार आपल्याला इतर कोणीही न देता तो मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. हे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधानाचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्या प्रत्येक शब्दावर प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना अतोनात
कष्ट सहन करावे लागलेले आहे. कारण प्रत्येक सदस्याला प्रत्येक शब्दाचा प्रत्येक गोष्टीचं त्यांना उत्तर द्यावं लागलेलं आहे. कारण आज आपण बघतोय, आज आम्हाला मतदानाचा अधिकार सहज मिळालेला आहे संविधानाच्या माध्यमातून. पण आज आपण बघतोय, आज इंग्लंड अमेरिकेसारख्या देशातही 200-300 वर्ष झगडून महिलांना अतोनात हालअपेष्टा सहन करून त्यांना मतदानाचा अधिकार आता बहाल करण्यात आलेला आहे. मग आपण ह्या गोष्टीसाठी आजपर्यंत कधीही कोणताही लढा दिलेला नाही किंवा आपण रस्त्यावरही उतरलेलो नाही. ही सर्व जर का कोणाची देण असेल तर ती फक्त आणि फक्त बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मग त्यांनी दिलेलं हे जे स्वातंत्र्य आहे आपल्याला, ते आपण कशा पद्धतीने स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची जी गरज आहे ती आपल्याला आता आहे. कारण आज आपण बऱ्यापैकी शिक्षित आणि आर्थिक आणि सगळ्याच बाजूने आज आपण थोडेफार प्रमाणामध्ये सक्षम झालेलो आहोत. मग सर्वात पहिल्यांदा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानता दिलेली आहे संविधानाच्या माध्यमातून, ही समानता कशा कशाच्या बाबतीत आहे. आज बघतोय आपण, आज आपण महिला आणि पुरुष एकत्र एकाच ठिकाणी काम करत आहोत. आज वेतनाचा जो अधिकार आहे तो समान वेतनाचा कायदा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना दिलेला आहे. आपल्या महिलांचे 12-16 तासाचं जे काम होतं ते त्यांनी 8 तासावर आणून ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जो दिवाळीचा बोनस मिळतो, तो बोनस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज प्रत्येक समाजातल्या लोकांचे आज जे सण आहेत ते चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत. त्यानंतर समान वेतन कायदा असं आहे का कोणत्या ऑफिसमध्ये महिलांना एकाच कामासाठी महिलांना आणि पुरुषांना वेगळं वेगळं वेतन दिलं जातं? नाही. आज जे का पुरुषांना वेतन दिलं जातं तेच वेतन महिलांना सुद्धा त्याच प्रमाणामध्ये दिलं जातं. महिलांचे आणि पुरुषांचे कामाचे तास सुद्धा आज एकसारखेच करून ठेवलेले आहेत. त्यानंतर महिलांना समानता दिल्याच्या नंतर महिलांच्या ज्या काही शारीरिक आर्थिक ज्या काही गरजा आहेत, सर्वात मोठी जर का कोणती गोष्ट आहे तर आज आम्हा महिलांना प्रसूतीची जी रजा आहे ती भर पगारी प्रसूतीची रजा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेली आहे. मग ती फक्त आपल्या बौद्ध समाजातल्याच महिलांना मिळालेली आहे का, की फक्त SC-ST समाजातल्याच महिलांना दिलेली आहे का? तर नाही. मग हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. हे आपण जेव्हा बाहेर प्रवासात असू, ऑफिसमध्ये असू, जिथे कुठे आपण असू, आपण जिथे शेजारी पाजारी असतील त्या लोकांनाही आपण ह्या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे की बाबासाहेब कोणतेही एका जाती धर्माचा विचार करण्यापुरते नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे जातीयतेचे चटके खाल्ले, लोकांनी त्यांना उच्च शिक्षित असताना सुद्धा त्यांच्या टेबलावर फाईल फेकून दिलेले आहेत, पाण्याचे ग्लास भिरकावून दिलेले आहेत. पण त्यांनी त्याचा राग, कोणताही राग मनात न ठेवता सर्वांसाठीच, मग कोणताही समाज असो, प्रत्येक समाजाला बांधून ठेवण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. मग ही समानतेचा कायदा दिल्याच्या नंतर आपल्यामध्ये कोणताही लिंगभेद केलेला नाही. सर्व स्त्री पुरुष, लहान मोठे, उच्च नीच, गरीब श्रीमंत हे सगळेजण कोण आहे, एक समान आहे. त्यांना कोणत्याही चुकीच्या पद्धतीने कधीही वागवलं जात नाही. त्यानंतर प्रत्येकीला भर पगारी रजा आहे. आज बोनस दिला जातोय आपल्या प्रत्येकीला. आपल्या कामाचे तास जे आहेत ते प्रत्येकाचे एकसारखे प्रत्येक ऑफिस प्रमाणे ठरलेले आहेत. मग ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी जेव्हा संविधान दिलेलं आहे पण संविधानामध्ये त्यांना काही गोष्टी घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली आहे. आता हे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसात दिलेलं आहे. पण हिंदू कोड बिल जे आहे ते त्यांनी 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस एवढं त्यांनी कष्ट मेहनत घेऊन हे हिंदू कोड बिल आपल्याला दिलेलं आहे. ह्या हिंदू कोड बिलाचं नाव त्यांनी हिंदू का ठेवलेलं आहे बरं? बौद्ध कोड बिल किंवा OBC कोड बिल असं का ठेवलेलं नाही? कारण त्यावेळेस हिंदू समाजाच्या ज्या रूढी परंपरा होत्या, जर का ह्याचं आपल्याला एखादी गोष्ट जर का सगळ्यांसमोर आणायची असेल पण नाव जर का सगळ्यांच्या आवडीचं असेल तर ते सहज स्वीकारतील. मी जर का फक्त माझ्या नावाचा उदो केला तर मला कोणी येऊ देणार आहे का? नाही. पण मी जर का माझ्या संस्थेचं नाव पुढे केलं तर नक्कीच माझी संस्था जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे आज भारतीय बौद्ध महासभा म्हटलं तर जगातला प्रत्येक माणूस हल्ला पाहिजे आणि त्याने आदराने आपलं मान झुकवली पाहिजे.
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस विचार केला की त्यावेळेस हिंदू संस्कृती होती, हिंदू रूढी परंपरा होत्या आणि त्यासाठी जर का मी हिंदू हा शब्द जर का वापरला तर मी हे बनवलेलं जे बिल आहे, हिंदू कोड बिल आहे, ते सहज समाजमान्य होईल आणि त्याच्यावर नक्कीच चांगल्या पद्धतीने विचार केला जाईल। आणि या हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टी हिंदू कोड बिलामध्ये घेतलेल्या आहेत। हे हिंदू कोड बिल इतके वर्ष लिहिताना त्यांचा नक्कीच, कारण संविधान दिलं होतं आणि संविधानाच्या नंतर हिंदू कोड बिल दिलेला आहे, जे संविधान झाल्याच्या नंतर लगेचच त्यांनी हिंदू कोड बिलाला सुरुवात केलेली आहे। आणि हे हिंदू कोड बिल ज्यावेळेस संसदेमध्ये जेव्हा आलं, आपल्याला माहिती आहे त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री या पदावर होते। मग जेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल लिहायला सुरुवात केली त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की कायम हे बिल पूर्णच्या पूर्ण पद्धतीने संमत होण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन। पण आपल्या सगळ्यांना माहित आहे जेव्हा हे हिंदू कोड बिल सादर केलं गेलं, हे हिंदू कोड बिल होतं कोणाच्या बाजूने? आपल्या महिलांच्याच बाजूने। पण आपल्याच महिलांना चुकीच्या पद्धतीने बिचवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मोर्चा काढण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात जाण्यासाठी महिलांनाच पुढे करण्यात आलेला आहे। जर का ह्याच्यावर जर का पुरुष पुढे आले असते तर एखाद्या वेळेस बाजू समजून घेता आली असती की नाही बापरे, महिलांच्या सोबत असणारं हिंदू कोड बिल आहे त्यामुळे आम्ही पुरुष त्याच्यासाठी मनाई करत आहोत किंवा आमच्या पुरुषांचा या हिंदू कोड बिलाला विरोध आहे। पण असं न होता आपल्या ज्या कर्मठ रूढी परंपरांनी बांधलेल्या ज्या महिला होत्या त्यांच्यावर अतोनात ह्या पद्धतीचं चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि आपलं हिंदू कोड बिल आहे त्याच्या विरोधामध्ये महिलांचं रान उठवण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे पुढे येणारी जी निवडणूक होती त्या निवडणुकीवर लक्ष ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे बिल काय केलेलं आहे, संसदेमध्ये नाकारलेलं आहे। आणि एवढे 4 वर्ष मेहनत घेऊन हे जे त्यांनी हिंदू कोड बिल बनवलं होतं फक्त महिलांसाठी, त्या हिंदू कोड बिलाचं नाकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय रागाने बेभान झाले, ते उद्विग्न झाले, कारण स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, स्वतःची तब्येत काहीही न बघता त्यांनी अहोरात्र मेहनत करून हे हिंदू कोड बिल लिहिलं होतं। आणि हिंदू कोड बिल संसदेमध्ये पास न झाल्यामुळे 27 सप्टेंबर 1951ला त्यांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे। मग हा राजीनामा दिल्याच्या नंतर त्यातले थोडे 4 कायदे अजूनपर्यंत पास होत आहेत। मग हिंदू कोड बिलामध्ये महिलांसाठी असे खास कोणते कायदे दिलेले होते? हे हिंदू कोड बिल होतं कोणासाठी होतं? फक्त आपल्या महिलांसाठी। आणि ते फक्त आपल्या नसून आपल्या समस्त जातीतील जो काही महिला वर्ग आहे, मग तो अख्खा जगाच्या पाठीवरचा कोणताही महिला वर्ग असू दे, या सर्वांसाठी हे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं होतं। या हिंदू कोड बिलामध्ये अशा कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या? आपल्या सर्वांचाच आवडीचा आणि आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याची जर का कोणती गोष्ट असेल महिलांची तर ती आहे आपल्याला समानतेची वागणूक, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिली होती, तीच वागणूक आपल्याला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सुद्धा दिलेली आहे। आणि या समानतेच्या वागणुकीबरोबरच महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा समानतेने वागवण्याची मुभा जी आहे ती आपल्याला हिंदू कोड बिलामुळे मिळालेली होती। जर त्यांनी त्यावेळेस आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलं नसतं तर आज आम्ही इथे कुठेही नसतो। आज आपण महिलांचं, आज आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर आदरणीय भीमराव साहेब आंबेडकरांनी आपल्याला महिलांना जी एवढी मोठी शक्ती बहाल केलेली आहे ती कोणाच्या जोरावर आहे? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे हिंदू कोड बिल दिलेलं आहे त्याच्या जोरावर। त्यानंतर समाजात वावरताना आम्हाला जर का लग्नानंतर जर का एखादा पतीशी जर का व्यवस्थित वागणं होत नसेल किंवा त्यांचा काही त्रास असेल तर आपल्याला काय आहे, घटस्फोट घेण्याचा जो अधिकार आहे तो या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। त्यानंतर मुली सक्षम झाल्याच्या नंतर ती स्वतःच्या मनाप्रमाणे विवाह म्हणजे आपला जोडीदार शोधू शकते, हा सर्वात मोठा जो अधिकार आहे तो हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे।
त्यानंतर त्या पतीशी जर का जमलं नाही तर त्याच्याशी आपण घटस्फोट घेऊ शकतो आणि घटस्फोट घेतल्याच्या नंतर आपल्याला पोटगी देण्याचा अधिकार जो आहे तो पोटगी मिळण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. ती पोटगी मिळाल्याच्या नंतर जर का पुन्हा मला जर का वाटलं की मला पुनर्विवाह करायचा आहे तर मी माझ्या मनाप्रमाणे पुनर्विवाह पुन्हा करू शकते. ह्याच्या आधी पुनर्विवाहाची संकल्पना होती का? एकदा पतीचं निधन झालं की कधीही पुनर्विवाह केला जाऊ शकत नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायद्याच्या माध्यमातून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीररित्या आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षणाचा अधिकार जो आहे तो आपल्या लोकांना आपल्या महिलांना सुद्धा दिलेला आहे. शिक्षण मग आपल्या महिलांचं शिक्षण वेगळ्या पद्धतीने दिलं जातंय का? तर नाही. पुरुष आणि महिला यांना एकत्रितरित्या शिक्षणाचा अधिकार म्हणजे दोघेही जण एकत्रितरित्या बसून शिक्षण घेऊ शकतात. हा अधिकार जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी सुरक्षितता आहे मग आपण घरात असू देत किंवा बाहेर असू देत जगामध्ये कुठेही फिरताना आपल्याला सुरक्षिततेचा जो अधिकार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. मग ती सुरक्षितता कोणत्या पद्धतीची? मग ती शारीरिक असू दे, मानसिक असू दे किंवा आज बघतोय आज आपण सायबर गुन्हेगारीच्या विश्वामध्ये फिरत आहोत. आज प्रत्येक 2 घरांमागे एक ना एक जण कोणीतरी या सायबर गुन्हेगारीमध्ये अडकलेला आहे. मग ही व्यवस्था जी आहे ती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांना कायद्याचं कवच जे आहे कायद्याचं संरक्षण आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. त्यानंतर आपली आर्थिक बाजू आपली जी मालमत्ता आहे ती आपण आर्थिक मालमत्ता आज मी नोकरी करते तर मला मिळणारा पगार मी कशा पद्धतीने खर्च करायचा किंवा त्याचं कशा पद्धतीने विवेचन करायचं हा अधिकार कोणाकडे असणार आहे? माझ्याकडे असणार आहे. ना की माझ्या नवऱ्याकडे ना की माझ्या वडिलांकडे. कारण तो मिळवण्याचा जो अधिकार मला आहे तर तो वापरण्याचा अधिकार सुद्धा मला असला पाहिजे. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी कायदेशीररित्या करून ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला एकाच कामासाठी एकाच पद्धतीचं वेतन आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर राजकीय सहभाग या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तोपर्यंत बऱ्याचशा महिला सगळ्याजणी या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मग राजकीय जो आपला भाग आहे मला जर का एखादं राजकीय पद भूषवायचं आहे किंवा मला जर का एखाद्या राजकीय गोष्टीमध्ये कार्यक्रमाला जायचं आहे तर यासाठीचं जे आपल्याला संरक्षण जे आहे किंवा आपला जो सहभाग आहे हा आपल्याला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यानंतर मूल जन्माला घालण्याचा अधिकार ही सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्या महिलांच्या बाबतीतली. हा मूल जन्माला घालण्याचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे स्वतंत्ररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांवर सोपवलेला आहे. म्हणजे कोणताही नवरा आपल्या बायकोवर जबरदस्ती करून तिला मूल जन्माला घालण्यासाठी जास्त करून प्रोत्साहन देऊ शकत नाही. जर का तिच्या मनाची तयारी नसेल तर ती त्यासाठी वेळ घेऊन किंवा नकार देऊन ही गोष्ट ठामपणे आपल्या नवऱ्याला सांगू शकते आणि जर का तिला काही त्रास झाला तर ती यासाठी कोर्टामध्ये दाद सुद्धा मागू शकते. म्हणजे ही जी महत्वाची गोष्ट आहे आपल्या महिलांची कारण नवीन निर्मितीचा जी गोष्ट आहे ती आपल्या महिलांकडूनच होणारी आहे. आज कितीही विज्ञान जरी पुढे गेलं तरी कोणताही पुरुष मूल जन्माला घालू शकत नाही. तो अधिकार कोणाकडे आहे? आपल्याकडे आहे, महिलांकडे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही पुरुषाने आपल्याला जबरदस्ती करू नये किंवा घरातही बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात तर त्यासाठी वाचा फोडायचं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्या बऱ्याचशा महिला या सगळ्या गोष्टींमध्ये सक्षमपणे पावलं उचलत आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे आपलं कुटुंब जे आहे ते कुटुंब आपण कशा पद्धतीने चालवायचं आहे किंवा आपण कुटुंबाशी कशा पद्धतीने एक मिसळून राहायचं आहे ही गोष्ट जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ज्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत महिलांच्या बाबतीतल्या मध्ये घर असो संसार असो मुलं असतील किंवा बाहेर तुम्ही असेल तर आज संपत्ती जर का जमवण्याचा अधिकार
किंवा संपत्ती दान देण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना दिलेला आहे. जर का एखाद्या महिलेला जर का मूल स्वतःचं मूल नको असेल तर दत्तक मूल घेण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. की आज माझी शारीरिक किंवा मानसिक क्षमता नाहीये बाळ जन्माला घालायची, तर मी एखादं बाळ त्याला मी स्वतः दत्तक घेऊन त्याला लहानाचं मोठं करू शकते. आणि आज आपण बघतोय की आज म्हणजे एकच मूल घेण्याचा अधिकार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आज महिला सक्षमपणे आज सांभाळत आहेत. म्हणजे आज लग्न न करता सुद्धा महिला बाळ दत्तक घेत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वाढवत आहेत. म्हणजे हा सर्वात मोठा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, कारण बाळ होणं हा प्रत्येक आईचा, प्रत्येक महिलेचा, म्हणजे अगदी छोटी असली तरी पण तिला कधीतरी असं वाटत असतं की मी मोठी झाल्यानंतर मला बाळ होणार. म्हणजे हा जो मानसिक जो एक आधार आहे किंवा जो अधिकार आहे तो सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या मनावर टाकवलेला आहे. म्हणजे आपल्या मनात नसेल किंवा आपल्यावर कोणी जोर जबरदस्ती करून ही गोष्ट कधीही करू शकणार नाही. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षण घेताना सुद्धा आज परदेशी शिक्षण घेण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना दिलेला आहे. आणि हे शिक्षण घेताना आपल्याला ज्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल मग आपल्यावर कोणीही जोर जबरदस्ती करू शकत नाही की तुम्हाला ह्याच पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे किंवा तुम्ही हेच शिक्षण इथेच घेतलं पाहिजे. आज आपण बघतोय आज आपली मुलं जी आहे ती अनेक देशांमध्ये जाऊन चांगले उच्च शिक्षित होत आहे आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे? आज आपल्या भारत देशाला किंवा आज आपल्या समाजाला या गोष्टीचा फायदा होत आहे. त्याच्यामुळे आज आमची मुलं लहान असल्यापासून आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यात भरवायचं आहे, त्यांच्यावर संस्कार करायचे आहे की तुम्हाला मोठं झाल्यानंतर आपला समाज आणखी मोठ्या पद्धतीने कसा बाहेर येईल किंवा आपला देश कसा मोठ्या प्रमाणावर त्याचा संस्कार होतील, त्याचे ते चांगल्या पद्धतीने येतील यासाठी आपण आतापासून आपल्या लहान मुलांवर या गोष्टीचे संस्कार केले पाहिजे. त्यानंतर घर कुटुंब सांभाळताना आपण बघतो आज अनेक ठिकाणी हुंडाबळीच्या गोष्टी आपण बघत आहोत. मग आज कितीही मोठे लोक असू देत तरी हुंडाबळीच्या बऱ्याचशा केसेस आज आपण बघत आहोत. मग या हुंडाबळी ह्या जर का गोष्टी असतील तर त्यासाठी वाचा फोडण्याचं जे काम आहे हे कोणी करायचं आहे? आज आपण महिलांनी करायचं आहे. आणि आज आपले पुरुषही त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत सुद्धा करत आहेत. कारण हुंडाबळीचं सर्वात पहिलं जर का कोणतं कारण असेल तर सर्वात पहिलं कोण आहे? एक महिलाच महिलेला त्रास देत असते. पण त्यामध्ये आपले बरेचसे पुरुष असतील, मग भाऊ असेल, नवरा असेल, दीर असेल, सासरा असेल, ते ह्या मुलीला हुंडाबळीतून बाहेर काढण्याचं जे काम आहे ते हे पुरुष वर्ग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करत आहेत. मग त्यासाठी हे हुंडाबळीचं जे काम आहे ते आपण महिलांनी जर का आपण आपल्या महिलांना जर का त्रास दिला तर हा त्रास कुठे होणार आहे? प्रत्येकीला होणार आहे, कारण आपण शेवटी महिला आहोत. आणि मग याला वाचा फोडण्याचं जे काम आहे ते आपण सक्षमपणे करायला हवं. आणि आज आपण 2025 मध्ये आहोत तर ह्या गोष्टीसाठी आपण प्रत्येकीने सजग असलं पाहिजे की आपण जिथे राहतोय तिथे आजूबाजूला इतर विभागामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये जर का ह्या गोष्टी घडत असतील तर त्यासाठी आपण हिरिरीने भाग घेऊन त्यांना त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणायचा आहे. आणि ह्या चुकीच्या गोष्टी कशा पद्धतीने आहेत हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. कारण आज संस्थेच्या माध्यमातून 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून ह्या गोष्टी आज संपूर्ण भारतभर आदरणीय ताईसाहेबांच्या आदेशानुसार आणि आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आज 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या महिलांना सक्षम करण्याचं जे काम आहे ते आजपर्यंत होत आहे. मग ह्या हिंदू पोटबिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या बारीक सारीक जर का गोष्टी दिल्या असतील तर मग आपणही त्या गोष्टी तितक्याच चांगल्या पद्धतीने घेऊन त्याचा चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ह्या गोष्टी आपण समाजामध्ये वावरल्या पाहिजे. समाजामध्ये आपल्या लोकांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला नेहमी म्हणायचे की मी दोन्ही हाताने काम करणारा एक मोठा योद्धा होणार आहे आणि मला तुम्हाला महिलांना सक्षम करण्यासाठी मला माझे हे दोन्ही हात काय करायचे आहेत? सतत चालू ठेवायचे आहे. मग त्यांनी फक्त त्यांच्या 2 हात आणि एका डोक्याच्या जोरावर त्यांनी फक्त महिलांसाठीच नाही तर आज समस्त बहुजन समाज
आणि समस्त मानवजातीसाठी त्यांनी एवढं मोठं हे काम करून ठेवलेलं आहे, त्या कामाला कोणत्याही पद्धतीने तोड नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायद्याचं संरक्षण देऊन ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. आज आपण बघतोय हिंदू कोडबिलाचे जे कायदे आहेत ते आज हळूहळू 2-4 कायदे आज संमत केले जात आहे. म्हणजे आज 90 वर्षानंतर सुद्धा 98 वर्षानंतर सुद्धा ह्या गोष्टींची समज जी आहे ती सरकारला झालेली आहे. आणि हे त्यावेळेसचं जे हिंदू कोडबिल आहे ते महिलांसाठी जर का हे पास झालं असतं तर आजची महिलांची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी असती आणि आज आपला त्यानिमित्ताने आज आपला देशही तितक्याच मोठ्या प्रगतीपथावर गेला असता. मग ह्याच पद्धतीने हाच धागा पकडून जेव्हा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तेव्हा त्यांनी महिला सक्षम कशा होती, कारण कोणतीही चळवळ जर का उभी करायची असेल तर ती महिलांशिवाय अपूर्ण आहे. आज आपण बघत असू समाजामध्ये आज पुरुष कितीही मोठ्या प्रमाणात काम करू देत, पण जर का त्यांना महिलांची जोड असेल तर ते काम नक्कीच उठावदारपणे आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. कारण आपल्याला माहिती आहे पुरुष वर्ग दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो आणि आज आपल्या महिला काय आहे, महिला आज घरी आहेत, महिला मुलांवर संगोपन करत आहेत, मुलांचं पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे आपली महिला सक्षम होणं जास्त गरजेचे आहे. आणि त्याचमुळे आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेतून 24 प्रकारची शिबिरं आपल्यासाठी दिलेली आहेत. मग अगदी 7 वर्षाच्या मुलांपासून 60 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार करण्यासाठी वेगवेगळी शिबिरं त्या वयाला त्या वयाच्या लोकांना कशा पद्धतीने समजून घेता येईल, त्यांना त्या गोष्टीचा कोणताही त्रास न होता चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी 24 प्रकारची शिबिरं दिलेली आहेत. आणि आपण या शिबिराच्या माध्यमातून सक्षम व्हायचं आहे आणि पहिले स्वतः, मग आपलं कुटुंब आणि मग आपला समाज आपल्याला सुदृढ करायचा आहे. त्यानंतर आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी 15 ऑगस्ट 2023 मध्ये आज जशी संपूर्ण राज्यांमध्ये संस्थेची 26 राज्य आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने पुरुषांच्या कार्यकारिण्या आहेत त्याच पद्धतीने महिलांच्या 100% म्हणजे 25 जणांची 21 जणांची कार्यकारिणी पूर्णपणे महिलांची करून महिलांना 100% आरक्षण दिलेलं आहे. आज आपण शासनामध्ये 50% आरक्षण आहे, पण आज भारतीय बौद्ध महासभेमध्ये आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी 100% आरक्षण दिलेलं आहे. त्यातही त्यांनी आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट करून ठेवलेली आहे. पुरुष कार्यकारिणीमध्ये महिला काम करू शकतात, परंतु महिला कार्यकारिणीमध्ये कोणताही पुरुष काम करू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्याच पद्धतीने महिला सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. पण शेवटी कोणतंही काम करताना दोघांनी पण एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं, कारण महिला आणि पुरुष ही एका रथाची 2 चाकं आहेत आणि ही दोन्ही चाकं जोपर्यंत एकत्रितरित्या एकाच वेगाने धावणार नाही तोपर्यंत आपलं काम होणार नाही. त्यामुळे भीमराव साहेबांनी जी आपल्याला गोष्ट केलेली आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, हिंदू कोडबिल दिलं, त्याही पुढे जाऊन भीमराव साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला या महिला कार्यकारिण्या दिलेल्या आहेत. आणि या संपूर्ण राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईच्या 6ही झोनमध्ये आपल्या महिला कार्यकारिण्या ज्या आहेत त्या सक्षमपणे काम करत आहेत. फक्त त्यांना थोडीशी चालना देण्याची गरज आहे. आणि आपल्या पुरुष कार्यकारिण्या सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून त्यांच्याकडून काम करून घेत आहे. तर आपल्याही सगळ्यांना विनंती आहे, आपण जिथे कुठे राहत असाल तिथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभेचा एक बौद्धाचार्य असला पाहिजे, एक सैनिक असला पाहिजे, एक माता रमाई बचत गट आपल्या विभागामध्ये असला पाहिजे आणि आपल्या महिलांची आणि पुरुषांची एक शाखा आपल्या विभागामध्ये असणं गरजेचं आहे. मग आपला जो विभाग आहे त्याच्यावर डोळे वर करून पाहण्याची सुद्धा कोणीही हिंमत करणार नाही. आणि आज जे संरक्षण आहे, आज आदरणीय महाउपासिका ताईसाहेब ह्या समता सैनिक दलाच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आहे. आज आपण जे बाहेर बघत असाल, आज चैत्यभूमीची जी व्यवस्था आहे, चैत्यभूमीच नाही, आज आपल्या संपूर्ण समाजाचं सुरक्षा कवच जर का काही असेल तर समता सैनिक दल.
आणि या समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आहेत। आणि हे समता सैनिक दल जे आहे ते तुम्हाला प्रत्येकीला संरक्षणाचे धडे देतं। आज दिवस रात्रच नाही तर आज दिवस सुद्धा वैराचा आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सक्षम असलं पाहिजे। आणि जोपर्यंत मी समता सैनिक दलाच्या शिबिरात भाग घेऊन संरक्षणाचे धडे घेणार नाही, माझं स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही, तोपर्यंत मी स्वतः सक्षम होणार नाही। त्यामुळे आपण सर्वांनी समता सैनिक दलाचं प्रशिक्षणही घ्यायचं आहे। दर रविवारी सकाळी चैत्यभूमीला 10 ते 5 या वेळेमध्ये समता सैनिक दलाचं प्रशिक्षण विनामूल्य दिलं जातं। या प्रशिक्षणामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि याच्यामध्ये तुम्हाला पोलिसी कायदे सुद्धा शिकवले जातात। उद्या एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कशा पद्धतीने रिपोर्टिंग करायचं आहे, कशा पद्धतीने FIR दाखल करायचं आहे, NC करायची आहे, कायदे कोणकोणते आहेत हे छोट्या छोट्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना शिकवलं जातं आणि तुम्हाला सर्वांना सक्षम केलं जातं। आज मला हा जो विषय दिलेला आहे तो मी खूप हिंदू कोडविन सांगणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिलेले कायदे आहेत, कायद्याचं जे संरक्षण आहे ते सांगणं म्हणजे एक दिवस पुरणार नाही। त्यासाठी आपल्याला वर्षभर रात्रंदिवस बसावं लागेल आणि त्यांनी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं आकलन करावं लागेल। पण संस्थेचा नियम आहे विषय 40 मिनिटाच्या पुढे गेला नाही पाहिजे। त्यामुळे संस्थेच्या नियमानुसार मी मला सांगितलेला जो विषय तो अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण सर्वच खूप अभ्यासू आहात, आपल्याकडे ह्याच्यापेक्षा खूप माहिती उपलब्ध असेल, त्याचा नक्की विचार करा आणि त्या विचारांचा प्रसार करा। त्या स्वतःकडे न ठेवता आपला समाज कसा यापुढे सक्षम होईल यासाठी आपल्या प्रत्येकाने तत्पर राहा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक झोन शाखेच्या कार्यकारिणीमध्ये आपण स्वतः याल आणि आपला विभाग, आपला झोन सक्षम कसा होईल याकडे आपण लक्ष द्या। एवढे बोलून मी इथेच थांबते। मला मुंबई प्रदेशने जो विषय सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि आपण सर्वजण शांतपणे माझा विषय ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।